स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर वरळी निवास संकुल. हजारो कुटुंबियांच्या स्वप्नांना आसरा देणारे, आनंदाचे क्षण जपणारे, असंख्य आठवणींना उजाळा देणारे आणि अनेक पिढ्यांच्या भावविश्वाशी अतूट नाते जोडणारे एक जिव्हाळ्याचे ठिकाण. या परिसरातील प्रत्येक भिंत, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक कोपरा एखादी कहाणी सांगतो. प्रेमाची, आपुलकीची, संघर्षाची आणि एकमेकांच्या साथीने उभे राहण्याची. म्हणूनच हे फक्त राहण्याचे ठिकाण नाही, हे आपल्या भावना, आपल्या नाती आणि आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. या संकुलनाचे सौंदर्य, स्वच्छता आणि सुरक्षितता टिकवून ठेवणे ही प्रत्येक रहिवाशाची सामूहिक जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देऊया. पाणी हे जीवन आहे. प्रत्येक सदनिका मालक अथवा रहिवाशाने घराबाहेर जाण्यापूर्वी घरातील पाण्याचे नळ बंद करावे. नळ किंवा पाईपलाईनमध्ये गळती आढळल्यास त्वरित दुरुस्त करून घ्यावे. घरामध्ये अनधिकृत अतिरिक्त पाण्याच्या टाक्या बसवू नये. पाण्याचा जपून वापर केल्यास सर्व रहिवाशांना पुरेसा पाणी पुरवठा मिळू शकतो. जसे पाण्याचे संवर्धन सर्वांच्या हिताचे आहे, तसेच परिसराची स्वच्छता राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छ परिसर ही सुसंस्कृत समाजाची ओळख आहे. घरातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा. घरातील अन्नाचा उरलेला भाग, भाज्यांच्या साली हा ओला कचरा, तर प्लास्टिक, कागद, काच यांच्यासारख्या वस्तू सुका कचरा. कचरा नेहमी कचऱ्याच्या डब्यातच टाकावा. फक्त सकाळीच कचऱ्याचा डब्बा घराबाहेर ठेवावा. घराच्या खिडकीमधून केर कचरा किंवा पाणी इमारतीच्या आवारात टाकू नये. खिडकीतून खाली पडलेल्या वस्तूने रहिवाशांना अपाय होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच लिफ्ट, जिन्याचे कोपरे, आवार, गार्डन पॅसेज इथे थुंकणे टाळावे. स्वच्छता राखणे म्हणजे केवळ परिसराची नव्हे, तर स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणे होय. स्वच्छतेसोबतच सार्वजनिक सुविधांचा जबाबदारीने वापर करणेही प्रत्येक रहिवाशाचे कर्तव्य आहे. त्यामधील सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे आपली लिफ्ट. लिफ्टचा वापर करताना काही मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो कोणाच्या तरी सोबत लिफ्टचा वापर करावा. लिफ्टची निश्चित वजन मर्यादा ओलांडू नये. आपणास लिफ्टचा वापर करतेवेळी ज्या मजल्यावर जायचे आहे त्याच मजल्याच्या बटनाचा उपयोग करावा. तसेच आपणास खाली जायचे असेल तर लिफ्टच्या बाहेरील डाऊन बटनाचा उपयोग करावा. तसेच वरच्या मजल्यावर जायचे असल्यास अप बटनाचा उपयोग करावा, जेणेकरून लिफ्टचा योग्य उपयोग व विजेची बचत होईल. लिफ्टमध्ये अडकल्यास घाबरून न जाता आपत्कालीन अलार्म किंवा इंटरकॉमद्वारे मदत मागावी. मोठे फर्निचर, बांधकाम साहित्य किंवा जड उपकरणे वाहून नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व्हिस लिफ्टचा वापर करावा. दैनंदिन जीवनात लिफ्ट आपली सोय करते, मात्र आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षिततेचे नियम अधिक महत्त्वाचे ठरतात. आग लागल्यास योग्य वेळी योग्य कृती करणे अत्यंत महत्त्वाचे असते. संकुलनामध्ये अग्निशमन यंत्रे, होज रील्स, हायड्रंट्स आणि आपत्कालीन मार्गदर्शक चिन्हे उपलब्ध आहेत. प्रत्येक सदनिकेमध्ये स्वयंचलित अग्निशमन प्रणाली बसवण्यात आलेली आहे. ही यंत्रणा झाकून ठेवू नये किंवा फॉल सिलिंगच्या आत लपवू नये. आगीच्या प्रसंगी लिफ्टचा वापर करू नये. सुरक्षितरित्या जिन्याचा वापर करून बाहेर पडावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी मदत करावी. अग्निसुरक्षा यंत्रणेप्रमाणे रेफ्युजी एरिया हा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव असलेला सुरक्षित भाग आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा भाग जीवन संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. या ठिकाणी कोणतेही सामान ठेवू नये. कार्यक्रम, समारंभ किंवा इतर कोणत्याही कारणासाठी या जागेचा वापर करू नये. सार्वजनिक जागांचा योग्य वापर जितका आवश्यक आहे तितकेच महत्त्व वाहनांच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनालाही आहे. वाहने नेहमी निर्धारित पार्किंग जागेतच उभी करावीत. मार्किंगनुसार पार्किंग केल्यास वाहतुकीत अडथळे निर्माण होत नाहीत आणि सर्वांची सोय होते.
जसे पार्किंग क्षेत्र मोकळे आणि सुव्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे, तसेच इमारतीतील पॅसेज आणि जिनेही अडथळामुक्त असणे गरजेचे आहे. पॅसेज आणि जिनेही नेहमी स्वच्छ व मोकळे ठेवावेत. पॅसेज आणि जिन्यामध्ये चप्पल, कचऱ्याचा डब्बा ठेवू नये. तसेच घरातील अनावश्यक वस्तू इमारतीच्या आवारात ठेवू नये. शू रॅक, सायकली किंवा इतर वस्तू सार्वजनिक मार्गांमध्ये ठेवू नये. घरामध्ये इंटिरियर किंवा दुरुस्तीचे काम सुरू असल्यास निर्माण होणारा डेब्रीज योग्य प्रकारे व्यवस्थापित करावा. सार्वजनिक जागांमध्ये बांधकाम साहित्य किंवा कचरा ठेवू नये. सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणासाठी आणखी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कचरा, शिल्लक राहिलेले अन्न, सॅनिटरी पॅड्स, कपडे इत्यादी वस्तू बाथरूम किंवा टॉयलेटच्या पाईपमध्ये टाकू नये. इमारतीतील विद्युत उपकरणे आणि इलेक्ट्रिक पॉइंटशी छेडछाड करू नये. एसीच्या ड्रेनेज व्यवस्थेमध्ये अनधिकृत बदल करू नये. गच्ची, बेसमेंट आणि पार्किंग परिसराचा गैरवापर टाळावा. सदर ठिकाणी नशापाणी करू नये. गच्चीवर, टेरेसवर कोणीही परवानगीशिवाय प्रवेश करणार नाही. सदरचे ठिकाण आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने आपत्कालीन परिस्थितीतच प्रवेश करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच सदर ठिकाणी कोणतेही अडगळीचे सामान अथवा कपडे सुकवण्यासाठी वापर करणार नाही, त्याबद्दल संबंधितांनी आपल्या रहिवाशांना योग्य त्या सूचना द्याव्यात. पाहुणे, कुरिअर कर्मचारी आणि डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची सुरक्षा नोंदणी सुनिश्चित करावी. संकुलात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असून आपण सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहात. सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर केल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. सदनिकाधारकांनी घरात कोणतेही वाढीव बांधकाम किंवा बांधकाम तोडफोड वा बदल करू नये. प्रत्येक सदनिकाधारकांनी सदनिकेचा उपयोग केवळ राहण्यासाठीच करावा. कोणत्याही प्रकारच्या उद्योगधंद्यासाठी, व्यापारासाठी करू नये. याशिवाय सर्व सदनिकाधारकांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व लागू नियमांच्या तरतुदीनुसार आपल्या इमारतीची स्वतंत्र सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करावी. तसेच आवश्यकतेनुसार इमारतीचे फेडरेशन गठीत करावे. यामुळे इमारतीची देखभाल, दुरुस्ती, सामायिक सुविधांचे व्यवस्थापन, सेवा शुल्काचे नियमन तसेच सदनिकाधारकांच्या सामूहिक हिताशी संबंधित इतर बाबींचे प्रभावी, पारदर्शक व लोकशाही पद्धतीने व्यवस्थापन करणे शक्य होईल. आपण ज्या सुविधा आज वापरतो त्या आपल्या सर्वांच्या कष्टातून आणि योगदानातून उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे नुकसान म्हणजे केवळ एखाद्या वस्तूचे नुकसान नाही, तर आपल्या सामूहिक प्रयत्नांचा अनादर आहे. म्हणूनच प्रत्येक सुविधा आपलीच आहे या भावनेने तिचा वापर करूया आणि तिचे जतन करूया. समारोप, नियम, सुविधा आणि व्यवस्था यांचे महत्त्व तेव्हाच वाढते जेव्हा प्रत्येक रहिवासी त्यांना स्वतःची जबाबदारी समजून जपतो. स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षितता या 3 गोष्टी कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा पाया असतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर अधिक सुंदर, सुरक्षित आणि आदर्श बनवण्यासाठी प्रत्येक रहिवाशाचा सहभाग महत्त्वाचा आहे. चला, आपण सर्व मिळून आपल्या संकुलनाचे जतन करूया आणि भावी पिढ्यांसाठी एक आदर्श परिसर निर्माण करूया. म्हाडा, माझी इमारत, माझी जबाबदारी.